हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शहा सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या सायन्स बाय शहा सर या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MPSC कंबाईन ग्रुप बी अँड सी या परीक्षेकरिता सायन्स विषयाचे काही प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो। चला तर पाहूया। आपला पहिला प्रश्न आहे तो आहे, हृदयाकडे रक्त वाहून आणणाऱ्या रक्तवाहिनीस काय म्हणतात? म्हणजेच काय? अ ब्लड व्हेसल दॅट कॅरीज ब्लड टुवर्ड्स हार्ट। म्हणजे अशी रक्तवाहिनी जी रक्त कुठे घेऊन येते? हार्ट कडे, म्हणजे हृदयाकडे। त्याला काय म्हणतात? तर मला याचं उत्तर माहित आहे, काय आहे? व्हेन। पण तुम्हाला हे समजलं पाहिजे, त्यासाठी पहा डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन सांगतो। सगळ्यात पहिले पहा, जे आपलं हृदय आहे, हृदय हार्ट, जे आपलं हार्ट आहे, हार्ट जो असतो हा 4 चेंबरचा असतो। किती चेंबरचा? 4 कप्पे असतात हृदयामध्ये आपल्या। तर तुम्ही म्हणसाल फक्त आपल्याच आहे का? नाही, तर या पृथ्वीवर जेवढे काही मॅमल्स आहेत, मॅमल्स म्हणजे ज्यांना हे बाहेरचे कान असतात, पिन्ना, एक्सटर्नल इयर, त्यांना आपण मॅमल्स म्हणतो, आणि मेमरी ग्लँड असते त्यांना। तर आपल्या ऐवजी ज्यांनाही असे बाहेर कान असतील, एक्सटर्नल इयर असतील, ते सर्व काय असतील? मॅमल्स। अजून कोण? बर्ड्स। बर्ड्सला सुद्धा जे हृदय असतं ते किती कप्प्यांचं असतं? 4 कप्प्यांचं। अजून एक महत्वाचं आहे बघा, क्रोकोडाईल, मगर। मगर ही रेप्टाईल असून सुद्धा 4 चेंबरचा हार्ट त्याला राहते। कळालं? महत्वाचे प्रश्न माहिती होती ही। हार्ट 4 चेंबरचा कोणाकोणाला राहतो? पहा, लक्ष द्या। कोणाकोणाचा हार्ट जो आहे तो 4 चेंबरचा राहतो? एक ह्युमन बिंग। ह्युमन बिंग लिहिण्याच्या ऐवजी मी डायरेक्ट मॅमल्स लिहितो। मॅमल्सचं जे हृदय असतं ते 4 चेंबरचं असतं। नंतर एव्ज म्हणजे पक्षी, आणि तिसरं काय म्हटलं मी? रेप्टाईल मध्ये कोण? क्रोकोडाईल म्हणजेच काय? मगर। हे कोण? पक्षी, आणि हे सस्तन प्राणी। कळालं? तर असे हृदयाचे 4 चेंबर असणारे हे लोक आहेत। कोण कोण? सस्तन प्राणी, पक्षी आणि मगर। यांचं जे हृदय असतं ते 4 चेंबरचं असतं। समोर पहा, सपोज हे हृदय, असं नसते हृदय, पण मी फक्त हे तुम्हाला समजण्यासाठी काढलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। लक्ष द्या, हे हृदय, या हृदयाचे जे वरचे 2 चेंबर दिसते तुम्हाला, हे आणि हे, या दोन्ही चेंबरला आपण म्हणतो ॲट्रिया किंवा ॲट्रियम, ठीक आहे, किंवा ऑरिकल, हे शब्द आहेत त्यांना। आणि हे जे खालचे 2 चेंबर आहेत यांना आपण म्हणतो व्हेंट्रिकल। काय म्हणतो? व्हेंट्रिकल। कळालं? वरच्या 2 चेंबरला आपण काय म्हणतो? ॲट्रिया किंवा ऑरिकल्स, आणि जे खालचे 2 चेंबर आहेत त्यांना आपण काय म्हणतो? व्हेंट्रिकल्स। त्यानंतर महत्वाच्या काही गोष्टी सांगतो अजून, पहा, लक्ष द्या। आता हा जो असतो, हे आपली जी बाजू आहे ही आता म्हणजे उजवी बाजू आहे, बरोबर आहे? पण इथे ती असे कोणती असते? लेफ्ट साइड, लेफ्ट ॲट्रियम याला म्हणायचं। ही जी आपली लेफ्ट साइड होती याच्यात कोणती असेल? राईट साइड, राईट ॲट्रियम याला म्हणायचं। हा झाला मग राईट व्हेंट्रिकल, हा झाला तुमचा लेफ्ट व्हेंट्रिकल। क्लिअर? समजलं सर्वांना? त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवजा, लेफ्ट ॲट्रियम म्हणजे हा वरचा जो चेंबर आहे हा फक्त त्याच्या समोरच्याच खालच्या बाजूलाच उघडा होतो, म्हणजे उघडतो। साईडला उघडतो का? लेफ्ट ॲट्रियम राईट ॲट्रियम मध्ये उघडतो का? नाही उघडत। राईट ॲट्रियम राईट व्हेंट्रिकल मध्ये उघडतो, लेफ्ट ॲट्रियम लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये उघडतो। त्याच्याऐवजी अजून एक महत्वाची गोष्ट काय, ती म्हणजे लेफ्ट साईडला, ठीक आहे, कोणत्या साईडला? लेफ्ट साईडला नेहमी कोणतं ब्लड राहते? ऑक्सिजनेटेड ब्लड राहते। लक्षात ठेवजा, ऑक्सिजनेटेड ब्लड कुठं राहतं? हृदयाच्या डाव्या बाजूला। कोणतं रक्त राहते? बोला, कोणतं रक्त? ऑक्सिजनेटेड, म्हणजे असं रक्त ज्याच्यामध्ये काय मिक्स असेल? ऑक्सिजन। मग राईट साईडला कोणतं असेल? राईट साईडला जे ब्लड राहतं त्याला आपण म्हणतो डीऑक्सिजनेटेड म्हणजे ज्याच्यामध्ये काय नाही आहे? ऑक्सिजन नाही, असं जे रक्त आहे ते हृदयाच्या कोणत्या साईडला असतं? राईट साईडला।
लेफ्ट साईडला कोणतं रक्त राहतं, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो ते वालं रक्त राहतं हृदयाच्या कोणत्या बाजूला, लेफ्ट साईडला. कळालं सर्वांना. अजून एक महत्वाची गोष्ट पहा, इथे जे आहेत हे असे दोन प्रकारचे मी असे गॅप सोडलेत, बरोबर आहे, इथे पण सोडला. कळालं. लेफ्ट ॲट्रियम मी म्हटलं तुम्हाला कशामध्ये उघडते, लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये. लक्षात ठेव जा, लेफ्ट ॲट्रियम हा ओपन होतो, ओपन्स इनटू काय, लेफ्ट व्हेंट्रिकल. आणि राईट ॲट्रियम हा ओपन्स इनटू काय, राईट व्हेंट्रिकल. लक्षात ठेवलं. कळालं सर्वांना एवढं. आता यांची नावं पहा. राईट ॲट्रियम राईट व्हेंट्रिकल मध्ये जो उघडतो तेव्हा इथे एक फ्लॅप राहते, एक वॉल राहते, यालाच आपण ट्रायकस्पिड वॉल म्हणतो. यांच्या दोघांच्या मधात जी वॉल राहते त्याला म्हणतात ट्रायकस्पिड वॉल, ट्रायकस्पिड व्हॉल्व, VALVE. हे अतिशय महत्वाचा होता आणि याच्यावर प्रश्न येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. लक्षात ठेवा, लेफ्ट ॲट्रियम लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये ओपन होतो, बरोबर आहे. मग याच्यामध्ये जी वॉल राहते त्या वॉलचं नाव काय, तर यालाच म्हणतात मायट्रल वॉल, MITRAL. किंवा यालाच दुसरं नाव आहे बायकस्पिड वॉल. काय म्हणतात त्यालाच, बायकस्पिड किंवा मायट्रल वॉल. बोला, तर या वॉलचं नाव झालं बायकस्पिड किंवा मायट्रल आणि या वॉलचं नाव झालं काय, ट्रायकस्पिड वॉल. कळालं सर्वांना. काही अडचण, याच्यामध्ये काही अडचण आहे का. समोर पहा, अजून आपण त्याच्या प्रश्नाच्या उत्तराकडे गेलोच नाही. आता हे आपलं हृदय आहे, हे आपलं हृदय आहे. ही हृदयाची कोणती बाजू आहे, ही राईट बाजू आहे. नेहमी तुम्हाला म्हटलं की आपल्या हृदयाच्या राईट साईडला कोणतं रक्त राहते, डिऑक्सिजनेटेड. मग मला सांगा, डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठून तरी येत असेल ना. मला सांगा, डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय ऑक्सिजन नाही आहे. मग ऑक्सिजन नाही आहे म्हणजे ते ऑक्सिजन आपल्या सेलनी वापरलेलं आहे आणि नंतर काय करतात, सेल वापरणं झालं नंतर ते रक्त परत पाठवून टाकतात. कोणाकडे पाठवतात, हृदयाकडे. मग हृदय कोणाकडे पाठवतो, लंग्सकडे, बरोबर आहे. मग ते रक्त कशा तरी मार्फत येत असेल ना. मग ते रक्त येते कोणामार्फत, तर व्हेन्स मार्फत. त्याला आपण व्हेना कावा सुद्धा म्हणतो. इथं पहा, अशी एक व्हेना कावा इथं राहते आणि एक व्हेना कावा इथे राहते अशी. कळालं. याला आपण इन्फेरियर, याला आपण काय म्हणतो, इन्फेरियर व्हेना कावा, इन्फेरियर व्हेना कावा. आणि याला म्हणतात सुपेरियर व्हेना कावा, सुपेरियर व्हेना कावा. कळालं सर्वांना. या मार्फत कोणतं रक्त, डिऑक्सिजनेटेड ब्लड. कोणतं रक्त, डिऑक्सिजनेटेड ब्लड कशामध्ये येतं, हृदयाच्या राईट साईडला येतं. कोणत्या दोन पाईपामार्फत, सुपेरियर व्हेना कावा आणि इन्फेरियर व्हेना कावा. हे व्हेना कावा इथे शब्द जरी असले तरी याला व्हेन्स म्हणतात. काय ते व्हेन्स आहेत, मोठ्या जे व्हेन्स असतात त्यांना व्हेना कावा म्हणतात. कळालं सर्वांना. आता मला सांगा, इथं आलं, इथून ते मला सांगा राईट साईडला आलं, राईट ॲट्रियम मध्ये, तिथून ते उतरेल कशामध्ये, राईट व्हेंट्रिकल मध्ये. आता इथून तर कुठे जायला रस्ताच नाहीये. मग इथून एक पाईप ओरिजिनेट होतो, बरोबर आहे. इथून एक पाईप ओरिजिनेट होतो, या पाईपाला काय म्हणतात, बोला. इट इज कॉल्ड पल्मोनरी ट्रंक, पल्मोनरी आर्टरी. काय म्हणतात त्याला, पल्मोनरी आर्टरी म्हणतात. सर्वांनी लक्षात ठेव जा हा शब्द, पल्मोनरी आर्टरी. आणि ही पल्मोनरी आर्टरी, हे जे डिऑक्सिजनेटेड रक्त आहे ते कुणाकडे घेऊन जाते, लंग्सकडे, फुफ्फुसांकडे घेऊन जाते. कोण, पल्मोनरी आर्टरी. ही एकमात्र अशी आर्टरी आहे. कोण, पल्मोनरी आर्टरी ही एकमात्र अशी आर्टरी आहे जी कोणतं ब्लड घेऊन जाते, डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जाते. डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जाणारी, बरोबर आहे, आर्टरी. नाहीतर आर्टरीमध्ये कधीच कोणतं रक्त राहत नाही, डिऑक्सिजनेटेड ब्लड. आर्टरीमध्ये नेहमी राहील ऑक्सिजनेटेड ब्लड, व्हेन मध्ये राहील डिऑक्सिजनेटेड ब्लड. फक्त ही एक्सेप्शन आहे. कोणतं एक्सेप्शन आहे, पल्मोनरी आर्टरी. ही अशी आर्टरी आहे जी कोणतं ब्लड घेऊन जाते, डिऑक्सिजनेटेड ब्लड. कोणाकडे घेऊन जाते, लंग्सकडे. कळालं सर्वांना. मग नंतर लंग्स मध्ये रक्त पाठवून करतात काय, लंग्स मध्ये तर ऑक्सिजन आतमध्ये जातात, बरोबर आहे. ते रक्त जे आहे अल्व्हिओलाई जवळ येतं. अल्व्हिओलाई मध्ये ऑक्सिजन जो आहे तो अल्व्हिओलाई मधून त्या कॅपिलरी मध्ये जातो आणि त्या कॅपिलरी मधला CO2 जो आहे तो अल्व्हिओलाई घेऊन टाकतो. आता मला सांगा, जे ऑक्सिजन तुम्ही घेतलं होतं नाकाद्वारे
ते तुमच्या फुफ्फुसांमध्ये गेलं. फुफ्फुसांमध्ये कोण आहे? अल्व्हिओलाई आहेत. त्या अल्व्हिओलाईनं ते ऑक्सिजन जे आहे ते रक्तात सोडून दिलं. मग रक्तात कोण आहे? रक्तात हिमोग्लोबिन आहे. ते हिमोग्लोबिन त्या रक्ताला काय करतं? पकडतं. एक हिमोग्लोबिन 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल पकडतो. हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात ठेव जा. आता मला सांगा, चला इथपर्यंत कळालं तुम्हाला. आता पल्मोनरी आर्टरी झालं, लंग्स पर्यंत गेलं. आता समोर लंग्स मध्ये ते ऑक्सिजन झालं, म्हणजे जे रक्त आपण त्या लंग्स मध्ये पाठवलं होतं, बरोबर, त्या रक्तामध्ये आता लंग्स काय करेल? ऑक्सिजन मिक्स करेल. मग आता ते मिक्स झालेलं रक्त परत कुठे येईल? ते परत येते कशामध्ये? लेफ्ट ऍट्रियम मध्ये येते. इकडून 2, या दुसऱ्या लंग्स कडून अशा 2, असे 4 पाईपामार्फत ते कोणतं? ऑक्सिजनेटेड ब्लड कशामध्ये येते? लेफ्ट ऍट्रियम मध्ये येते. आता याच्यावर सुद्धा महत्वाचा एक प्रश्न विचारतात बघा. कुठं आहे? हा एक लंग्स आहे सपोज, हा लक्षात ठेव, लंग्स, आणि हा बाजूचा लंग्स. आपल्याला 2 फेफसा आहेत, बरोबर. इथून 2 पाईप, हा एक पाईप, इथून 2 पाईप, या 4 पाईपामार्फत रक्त कशामध्ये आलं? बोला. लेफ्ट ऍट्रियम मध्ये आलं. इकडे काय आहे? राईट ऍट्रियम आहे. कळालं? आपल्याला याच्याशी काही घेणे देणे नाही सध्या तरी. पहा, लक्ष द्या सर्वांनी, आपल्याला याच्याशी आता सध्या तरी काही घेणे देणं नाही. आपण इकडचा पार्ट शिकलेलो आहोत. समोर आता मला सांगा, लेफ्ट ऍट्रियम मध्ये आलं. लेफ्ट ऍट्रियम मधून ते रक्त कुठं जाईल? लेफ्ट ऍट्रियम मधून हे रक्त कुठं जाईल? लेफ्ट वेंट्रिकल मध्ये, बरोबर आहे. लेफ्ट वेंट्रिकल मध्ये जाईल. इथं कोणती वॉल असते? बायकस्पिड वॉल. त्यालाच आपण काय म्हणतो? मायट्रल वॉल, बरोबर. आता मला सांगा, या पाईपांचं नाव काय? ज्याच्या मार्फत ऑक्सिजनेटेड ब्लड लंग्स मधून लेफ्ट ऍट्रियम मध्ये येते, तर याचं नाव आहे पल्मोनरी व्हेन्स. काय? पल्मोनरी व्हेन्स. हे सुद्धा एक एक्सेप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. पल्मोनरी व्हेन ह्या एकमात्र अशा व्हेन्स आहेत ज्या कोणतं ब्लड कॅरी करतात? ऑक्सिजनेटेड ब्लड. नाहीतर कोणतेही ब्लड कशामध्ये? व्हेन मध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड नसते. ऑक्सिजनेटेड ब्लड नेहमी आर्टरीमध्ये आढळते आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड नेहमी व्हेन्स मध्ये आढळते. ही एकमात्र अशी व्हेन आहे ज्याच्यामध्ये कोणतं ब्लड आहे? ऑक्सिजनेटेड ब्लड. आणि ती कुठून कुठपर्यंत येते? लंग्स पासून लेफ्ट ऍट्रियम पर्यंत. कळालं सर्वांना? काही अडचण आहे याच्यामध्ये? बोला. तर मला सांगा, आर्टरीमध्ये नेहमी कोणतं रक्त आढळते? आर्टरीमध्ये कोणतं रक्त आढळते? ऑक्सिजनेटेड. ठीक आहे, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो, ऑक्सिजनेटेड ब्लड. कोणामध्ये? आर्टरीमध्ये. पण याला एक्सेप्शन आहे. कोणतं एक्सेप्शन? पल्मोनरी आर्टरी. हे याचं एक्सेप्शन झालं. नंतर व्हेन्स मध्ये कोणतं रक्त राहतं? डिऑक्सिजनेटेड. कोणतं ब्लड? डिऑक्सिजनेटेड ब्लड. म्हणजे असं रक्त ज्याच्यामध्ये काय नाही आहे? ऑक्सिजन नाही आहे. पण याला सुद्धा एक एक्सेप्शन आहे. कोणतं एक्सेप्शन आहे ह्याचं? पल्मोनरी व्हेन्स. आणि ह्या पल्मोनरी व्हेन्स किती असतात? 2 पेअर. 2 पेअर असतात त्यांच्या. 2 पेअर म्हणजे टोटल किती आहेत? ह्या 4 आहेत. कळालं सर्वांना? तर एवढी जी माहिती मी तुम्हाला देत आहे विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला अजून काही प्रश्न जर का सर्क्युलेटरी सिस्टीमवर आले तर तुम्हाला ते आले पाहिजे, म्हणून हे तेवढं सांगत आहे तुम्हाला. कळालं सर्वांना? काही अडचण असेल याच्यात तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनचं जे बटन आहे त्याला प्रेस करून ठेवा, ज्यामुळे मी जे नवीन व्हिडिओ टाकतोय ते तुम्हाला लवकर दिसतील. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, इन्सुलिन हा स्त्रवणारी ग्रंथी म्हणजेच काय? इन्सुलिन इज अ हॉर्मोन सिक्रेटेड बाय. म्हणजे इन्सुलिन हे जे हॉर्मोन आहे, महत्वाचा प्रश्न होता. इन्सुलिन हे जे हॉर्मोन आहे हे कोण सिक्रेट करते? म्हणजे सोडते कोण? याचं जे उत्तर आहे दॅट इज पॅनक्रियास. कळालं? एवढ्यावरच थांबू नये, आपण डिटेलमध्ये पाहूया. पहा, पॅनक्रियास बद्दल सांगतो तुम्हाला. पहिले मी हे 4ही ऑप्शन फोडून काढू आपण. पहा, सर्वात पहिले पॅनक्रियास. ठीक आहे. पॅनक्रियास कशाला म्हणतात? पॅनक्रियास जी आहे ही दोन्ही प्रकारची ग्लँड आहे, म्हणून याला ड्युअल ग्लँड म्हणतात. ड्युअल म्हणजे ड्युअल ग्लँड.
ड्युअल ग्लँड म्हणजे काय? ही एक्झोक्राईन सुद्धा आहे आणि एंडोक्राईन सुद्धा आहे. एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन. तुम्ही म्हणसाल काय म्हणता की सर एक्झोक्राईन एंडोक्राईन? एक्झोक्राईन म्हणजे अशी ग्लँड जी काय सिक्रेट करते? एन्झाईम बाहेर सोडते. एन्झाईम बाहेर सोडणारी जी ग्लँड असते तिला काय म्हणतो आपण? एक्झोक्राईन. आणि जी हॉर्मोन सिक्रेट करते, हॉर्मोन, त्यांना आपण काय म्हणत असतो? एंडोक्राईन ग्लँड. लक्षात ठेव जा. हॉर्मोन सिक्रेट करणाऱ्या ग्लँड्सला काय म्हणतात? एंडोक्राईन ग्लँड्स. एन्झाईम सिक्रेट करणाऱ्या ग्लँड्सला काय म्हणतात? एक्झोक्राईन ग्लँड्स. आणि ही पॅनक्रियाज ही एकमात्र अशी ग्लँड आहे म्हणून हिला आपण ड्युअल ग्लँड म्हणतो की ती हॉर्मोन सुद्धा सिक्रेट करते आणि एन्झाईम सुद्धा. आता अजून डिटेलमध्ये पहा, लक्ष द्या. हा जो पॅनक्रियाज आहे, पॅनक्रियाज, याचा शेप जो असतो लीफ शेप. कसा असतो? लीफ, पानासारखा. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारचे सेल आढळतात. कोणते कोणते? अल्फा, दुसरं बीटा, तिसरं डेल्टा आणि चौथे आहेत पीपी सेल. पीपी सेल किंवा एफ सेल असे 4 प्रकारचे सेल याच्यामध्ये आढळतात. कोणते कोणते बोला? अल्फा सेल, बीटा सेल, डेल्टा सेल आणि पीपी सेल अशी 4 प्रकारचे सेल आढळतात. कशामध्ये? पॅनक्रियाजमध्ये. समोर पहा डिटेलमध्ये. ते जे अल्फा सेल होते, हे अल्फा सेल जे हार्मोन सिक्रेट करतात त्याचं नाव आहे ग्लुकॅगॉन. कोणतं? ग्लुकॅगॉन नावाचं हार्मोन सिक्रेट करतात. कोणते सेल? अल्फा सेल. त्यानंतर बीटा सेल, डेल्टा आणि पीपी. बरोबर? चला लक्ष द्या. बीटा सेल जे आहेत ते सिक्रेट करतात इन्सुलिन. तर हे सुद्धा अतिशय महत्वाचं होतं, लक्षात ठेव जा. पॅनक्रियाज मधले कोणते सेल सिक्रेट करतात? बीटा सेल. कळलं? अल्फा सेल नाहीत. अल्फा सेल कोणता हार्मोन सिक्रेट करतात? ग्लुकॅगॉन. बीटा सेल कोणता हार्मोन सिक्रेट करतात? इन्सुलिन. हे सिक्रेट करतं, त्याचं नाव आहे सोमॅटोस्टॅटिन. सोमॅटोस्टॅटिन. याचं काम काय माहिती आहे? सोमॅटोस्टॅटिनचं या दोघांवर लक्ष ठेवणं. कोणावर? इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉनवर लक्ष ठेवणं. हा काय करतो? ग्लुकोजची लेवल वाढवतो रक्तामध्ये आणि हा ग्लुकोजची लेवल कमी करण्याचा प्रयत्न करतो. आणि या दोघांचं भांडव मिटवण्याचं काम कोणाचं आहे? सोमॅटोस्टॅटिनचं काम आहे. आणि पीपी सेल जे आहेत ते एका विशिष्ट प्रकारचा हार्मोन सिक्रेट करतात, त्याला म्हणतात पॉलीपेप्टाइड. पॉलीपेप्टाइड प्रोटीन. पॉलीपेप्टाइड असं काहीतरी एक हॉर्मोनचं नाव आहे पीपी सेल. हे काही विचारण्यालायक नाहीये पण तरी पण लक्षात ठेव जा. पीपी सेल किंवा एफ सेल हे पॉलीपेप्टाइड नावाचं एक हॉर्मोन सिक्रेट करतात. आता पहा आपलं अजून काय होतं. आता प्रश्नाचं उत्तर मिळालं आपल्याला की इन्सुलिन हे हॉर्मोन पॅनक्रियाज मधले बीटा सेल सिक्रेट करतात. आणि या इन्सुलिनची जर का डेफिशियन्सी झाली, काय झाली? डेफिशियन्सी, कमतरता, डेफिशियन्सी. कोणाची? इन्सुलिनची जर का डेफिशियन्सी झाली तर डायबिटीज मेलिटस होतो. डायबिटीज मेलिटस. जो आपला दुसरा पर्याय होता तो होता लिव्हर. लिव्हर म्हणजेच यकृत. लिव्हर ही आपल्या बॉडी मधली सर्वात मोठी ग्रंथी आहे. लार्जेस्ट ग्लँड ऑफ द बॉडी. लार्जेस्ट ग्लँड ऑफ द बॉडी. सर्वात मोठी ग्रंथी आहे. काय? ग्रंथी. सर्वात मोठी ग्रंथी आपल्या बॉडी मधली कोणती आहे? लिव्हर. पण प्रश्न असा विचारतात, आजकाल ज्या लेवलनं प्रश्न विचारले जात आहेत त्यानुसार सांगतो तुम्हाला की लिव्हर ही लार्जेस्ट ग्रंथी आहे, मान्य आहे, पण ही एक्झोक्राईन ग्लँड आहे. कोणती ग्लँड आहे? एक्झोक्राईन ग्लँड. जर तुम्हाला प्रश्न असा विचारला की तुमच्या बॉडी मधली सर्वात मोठी एक्झोक्राईन ग्लँड कोणती, तर उत्तर द्यायचं लिव्हर. पण जर का त्यांनी प्रश्न तुम्हाला हे विचारला की तुमच्या बॉडी मधली सर्वात मोठी एंडोक्राईन ग्लँड कोणती, एंडोक्राईन ग्लँड. एंडोक्राईन ग्लँड कशाला म्हणायचं मी तुम्हाला सांगितलं होतं. एंडोक्राईन ग्लँड म्हणजे ती ग्लँड जी काय सिक्रेट करते? हॉर्मोन. आणि एक्झोक्राईन ग्लँड म्हणजे ती ग्लँड जी काय सिक्रेट करते? एन्झाईम. एन्झाईम सोडणाऱ्या ग्रंथीला एक्झोक्राईन ग्लँड म्हणतात. आणि जी ग्रंथी हॉर्मोन सिक्रेट करते त्या ग्रंथीला काय म्हणतात? एंडोक्राईन ग्लँड्स म्हणतात. बरोबर? आता मला सांगा, मग लार्जेस्ट एंडोक्राईन ग्लँड जर का विचारलं तुम्हाला तर ती कोणती आहे? तर उत्तर द्यायचं थायरॉइड. कोणती आहे? थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँड ही आपल्या बॉडी मधली
सर्वात मोठी एंडोक्राइन ग्लँड आहे. आणि तशी आपल्या बॉडीमधली सर्वात मोठी ग्लँड कोणती? लिव्हर. कळालं? लिव्हर नाही का एक विशिष्ट प्रकारचा एक ज्यूस सिक्रेट करतो, त्याला आपण बाईल ज्यूस म्हणतो. बाईल ज्यूस. आणि याचं प्रमाण, बाईल ज्यूसचं प्रमाण जर आपल्या बॉडीमध्ये जास्त झालं, प्रमाण जास्त, प्रमाण जर का काय झालं, जास्त झालं तर कोणता बिमारी होते? कावीळ. कोणती बिमारी होते? कावीळ. कावीळला इंग्लिशमध्ये जॉन्डिस म्हणतात. जॉन्डिस ही बिमारी कशामुळे होते? जर बाईल ज्यूसचं जे प्रमाण आहे आपल्या बॉडीमध्ये ते वाढलं तर कावीळ नावाची बिमारी होते. कळालं? लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड कोणती? थायरॉइड. ठीक आहे. आणि लार्जेस्ट ग्लँड कोणती बॉडीमधली? तर म्हणायची लिव्हर. लिव्हरचा जे ज्यूस आहे त्याला बाईल ज्यूस म्हणतात. तो एन्झाईम आहे एका प्रकारचा. ठीक आहे. एक्झोक्राइन ग्लँड झाली तर काय सिक्रेट करणार? ती एन्झाईम. अजून एक ऑप्शन होता बघा विद्यार्थी मित्रांनो, ते होतं स्प्लीन. स्प्लीन. स्प्लीन काय आहे? कोणी म्हटलं काय तर म्हणायचं इट इज ग्रेव यार्ड ऑफ आरबीसी. ग्रेव यार्ड ऑफ आरबीसी म्हणजेच ज्या लाल रक्तपेशी असतात त्या इथे जाऊन मरतात. ग्रेव यार्ड म्हणजे काय? गावरानी भाषेत मसनवटा. ठीक आहे. मसनवटा, कब्रस्तान. ग्रेव यार्ड ऑफ आरबीसी म्हणजे आरबीसी या स्प्लीन मध्ये जाऊन मरतात. ठीक आहे. ग्रेव यार्ड ऑफ आरबीसी म्हणून याला म्हणतात. आरबीसी म्हणजेच काय? याला दुसरं नाव आहे इरिथ्रोसाइट. इरिथ्रोसाइट हे पण लक्षात ठेव जा. ठीक आहे. आरबीसी म्हणजे लाल रक्तपेशी. लाल रक्तपेशी. ह्या लाल रक्तपेशी कुठे बनतात? बोन मॅरो मध्ये. कुठे निर्माण होतात? बोन मॅरो. ठीक आहे. बोन मॅरो मध्ये निर्माण होतात. हे आरबीसी बद्दल अजून महत्वाची गोष्ट म्हणजे हे बोन मॅरो मध्ये निर्माण होतात. किती दिवस जगतात? 120 दिवस जगतात. 120 डेज. लाईफ स्पॅन. लाईफ स्पॅन म्हणजे जगणे. लाईफ स्पॅन. आरबीसीचा लाईफ स्पॅन किंवा त्याचं जीवन किती दिवसांचं आहे? 120 दिवसांचं. 120 दिवसानंतर ही आरबीसी लाल रक्तपेशी स्प्लीन मध्ये जाऊन मरते. म्हणून स्प्लीनला ग्रेवयार्ड ऑफ आरबीसी म्हणतात. कळालं सर्वांना? कुठे निर्माण कुठं होते? कोणी म्हटलं आरबीसी निर्माण कुठं होते? म्हणायचं बोन मॅरो मध्ये. आणि त्या प्रोसेसला म्हणतात इरिथ्रोपोएसिस. इरिथ्रोपोएसिस. कळालं? इरिथ्रोपोएसिस. महत्वाचा प्रश्न होता हा. जर तुमच्या बॉडीमध्ये आरबीसीचं प्रमाण वाढलं तर त्या बिमारीला म्हणतात पॉलिसायथेमिया. जर आरबीसीचं प्रमाण कमी झालं तर त्या बिमारीला म्हणतात इरिथ्रोसाइटोपेनिया. महत्वाचे प्रश्न सांगत आहे मी तुम्हाला. बघा, आरबीसीचं प्रमाण काय झालं? वाढलं तर काय म्हणायचं? पॉलिसायथेमिया. आणि आरबीसीचं प्रमाण कमी झालं तर इरिथ्रोसाइटोपेनिया. कळालं? तर आपण जे हे प्रश्न पाहिला होता की इन्सुलिन हे जे आहे कोण सिक्रेट करते? पॅनक्रियाज. आपल्याला उत्तर मिळालं होतं. सोबत आपण बाकीचे सुद्धा आन्सर पाहिलेले आहेत. चला पुढे वळूया. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही माझ्या या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि ज्या तुम्हाला काही अडचणी असतील त्या माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला सुचवा. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे तंबाखूमधील धोकादायक रसायन कोणते? चांगला प्रश्न आहे. तंबाखूमध्ये एक धोकादायक रासायनिक राहते. तंबाखूमध्ये एक धोकादायक रसायन राहते. त्या रसायनाचं नाव आहे निकोटीन. काय नाव आहे? निकोटीन. या निकोटीन मुळे कॅन्सर होतो. काय होतो? कॅन्सर. ठीक आहे. कर्करोग. काय होतो? कर्करोग होतो. कशामुळे? निकोटीनमुळे. कर्करोग कोणता कोणता होतो? तोंडाचा. तोंडाचा. तोंडाच्या कोणत्या भागाचा होतो? होठांचा. आणि अजून काय? जिभेचा. जीभ. जिभेचा. तोंडामध्ये होठांचा, ठीक आहे, आणि जिभेचा काय होतो? कर्करोग होतो. कोणामुळं? निकोटीनमुळं. अजून कोणता कर्करोग होतो? जर तुम्ही निकोटीन सिगरेट किंवा बिडीद्वारे त्याला पिलं तर काय होईल? तुम्हाला लंग कॅन्सर होऊ शकतो. फुफ्फुसांचा कर्करोग होतो.
लंग्सचा. कळलं सर्वांना? तर लक्षात ठेवजा, तंबाखूमध्ये कोणतं हे राहतं केमिकल, निकोटीन. ठीक आहे, निकोटीन त्याचं नाव आहे. पण याच्यासोबत हे तुम्हाला बाकी 3 ऑप्शन दिसत आहे. अजून हे 3 ऑप्शन आपण समजण्याचा प्रयत्न करूया. पहा, लक्ष द्या. पहिलं जे आहे ते होतं युरिया. युरिया तुम्ही म्हणसाल युरिया काय? युरिया खत असतं, बरोबर आहे. हो, पहिले या युरियाचा फॉर्म्युला पाहून घ्या. इट इज NH2 C डबल बॉन्ड O NH2. हे स्ट्रक्चर झालं कोणाचं? युरियाचं. युरिया हा नायट्रोजनस कंपाऊंड आहे, म्हणजे याच्यात नायट्रोजन आहे, लक्षात ठेवजा सर्वांनी. ठीक आहे. नंतर हा मानवी लघवीमध्ये आढळतो. मानवी लघवी मध्ये आढळतो. कोण आढळतो मानवी लघवीमध्ये? युरिया आढळतो, लक्षात ठेवजा. ठीक आहे. आपल्या बॉडीमध्ये अमोनिया, अमोनियाचं सूत्र काय आहे? NH3. या अमोनियाचं रूपांतर आपल्या बॉडीमध्ये युरियामध्ये होते. ठीक आहे. आणि हा युरिया कुठं कन्व्हर्जन होते? सर्व लिव्हरमध्ये होते. आणि या सायकलला म्हणतात ऑर्निथिन सायकल. ऑर्निथिन सायकल. कळलं? म्हणजे आपण जे आपल्या लघवी मार्फत बाहेर फेकतो तो पदार्थ कोणता आहे? युरिया. युरिया हा एका प्रकारचा काय? नायट्रोजनस वेस्ट आहे. त्यानंतर दुसरा पर्याय होता अजून युरिक ऍसिड. युरिक ऍसिड. जसं आपल्या लघवीमध्ये युरिया राहतो तसं पक्ष्यांच्या बर्ड्स म्हणजेच पक्ष्यांच्या ठीक आहे लघवीमध्ये काय असतो? युरिक ऍसिड असतो. युरिक ऍसिड कशाच्या लघवीमध्ये? पक्ष्यांच्या लघवीमध्ये असतो. मग ते तुम्ही कबूतर घ्या, मोर घ्या, कोंबड्या घ्या, त्यांच्या सर्वांच्या लघवीमध्ये तुम्हाला काय आढळेल? युरिक ऍसिड. अजून एक पर्याय होता, तो पर्याय होता कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेटचं जे सूत्र आहे ते आहे CaCO3. ठीक आहे. आणि याला चुनखडी म्हणतो आपण, चुनखडी. ठीक आहे. आणि ही चुनखडी जी आहे ही शेतामध्ये वापरतात. ऍसिडिटी जर का शेताची म्हणजे जमिनीची ऍसिडिटी वाढली असेल तर ती कमी करण्यासाठी त्यामध्ये जमिनीमध्ये काय ऍड करतात? चुनखडी, कॅल्शियम कार्बोनेट. कळालं सर्वांना? या प्रश्नामध्ये काही अडचण आहे तुम्हाला? या पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर होतं ते काय होतं? निकोटीन. अजून तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो एक, या तंबाखूचं नाव काय? तंबाखू म्हणजे काय? तंबाखाला निकोटियाना टॅबॅकम म्हणतात. निकोटियाना टॅबॅकम. ठीक आहे. हे याचं बॉटॅनिकल नेम आहे. कोणाचं? तंबाखूचं. आणि तंबाखूमुळे कोणता रोग होतो? कर्करोग. कोणता रोग होतो? कर्करोग होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहा. ठीक आहे. यामुळे तुम्हाला होठांचा, जिभेचा किंवा लंग्सचा काय होऊ शकतो? कर्करोग होऊ शकतो. पहा, तर पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशींची टक्केवारी निरोगी मनुष्यात रक्तामध्ये सर्वात कमी असते? प्रश्न काय विचारला? सर्वात कमी पर्सेंटेज कोणाचा आहे रक्तामध्ये? पण तो कोणाचा प्रकार असला पाहिजे? WBCचा. WBCचे प्रकार आणि त्याच्यामध्ये त्याचं सर्वात कमी प्रमाण कोणाचं असते? बेसोफिल. आता हे तर मला माहित होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. WBC बद्दल डिटेलमध्ये माहिती पहा, लक्ष द्या. WBC म्हणजेच काय? पांढऱ्या रक्तपेशा. पांढऱ्या रक्तपेशी. ठीक आहे. पांढऱ्या रक्तपेशी ह्या किती प्रकारच्या असतात? 2 प्रकारच्या असतात. एक ग्रॅन्युलोसाइट. कोणता प्रकार? ग्रॅन्युलोसाइट. ग्रॅन्युलोसाइट. आणि दुसरा प्रकार असतो अग्रॅन्युलोसाइट. असे याचे 2 प्रकार. WBC यांनाच काय म्हणतात? पांढऱ्या रक्तपेशी. यांचे किती प्रकार? 2 प्रकार, ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइट. याच्याबद्दल डिटेल माहिती पहा. ग्रॅन्युलोसाइट जे आहेत, ग्रॅन्युलोसाइट
हे 3 प्रकारामध्ये डिवाइड होते, 3 प्रकाराचे. ठीक आहे. एक आहे न्यूट्रोफिल, न्यूट्रोफिल. दुसरा आहे इओसिनोफिल, इओसिनोफिल. आणि तिसरा आहे बेसोफिल. ठीक आहे. आणि जे अग्रॅन्युलोसाइट होतं, अग्रॅन्युलोसाइट, याचे 2 प्रकार होतात. किती प्रकार? 2. कोणते कोणते? लिम्फोसाइट, लिम्फोसाइट. आणि कोणतं? मोनोसाइट. असे 2 प्रकार. म्हणजे टोटल पांढऱ्या रक्तपेशींचे किती प्रकार आहेत? 5. कोणकोणते? न्यूट्रोफिल, इओसिनोफिल, बेसोफिल, लिम्फोसाइट आणि मोनोसाइट. असे किती प्रकार? 5 प्रकार आहेत. कळालं? आता यांमध्ये यांचे प्रमाण लक्षात ठेवजा. सर्वात जास्त जे आढळून येतं ते 70% कोण आढळतं? न्यूट्रोफिल. त्यानंतर दुसरं 25% जवळपास कोण आढळतं? लिम्फोसाइट. त्यानंतर 3 ते 5% कोण आढळते? मोनोसाइट. त्यानंतर इओसिनोफिल 1 ते 3%. आणि सर्वात कमी जे प्रमाण आहे ते कोणाचं आहे? बेसोफिलचं, जे किती आहे? 0.5 पासून 1%. सर्वात कमी प्रमाण जे राहते ते कोणाचं राहते? बेसोफिलचं. बेसोफिल हे अशी पांढरी रक्तपेशी आहे ज्याचं प्रमाण जे आहे बॉडीमध्ये सर्वात कमी राहतं. किती राहतं? 0.5 पासून 1% पर्यंत. आणि सर्वात जास्त प्रमाण कोणाचं आहे? न्यूट्रोफिलचं. त्याच्यापेक्षा कमी लिम्फोसाइटचं. कळलं? त्याच्यापेक्षा कमी मोनोसाइट, नंतर इओसिनोफिल आणि शेवटी बेसोफिल. असं आहे यांचं प्रमाण आहे. आता बघा, आकारानुसार जर का पाहिलं आपण, हे पर्सेंटेज नुसार झालं. आता कशानुसार पाहणार आपण? आकारानुसार. लक्ष द्या. आकारानुसार जर का पाहिलं आपण, आकारानुसार जर पाहिलं तर मोनोसाइट हे सर्वात मोठे असतात. मोनोसाइट. आणि कोण? न्यूट्रोफिल. न्यूट्रोफिल हे मोठे असतात. ठीक आहे. न्यूट्रोफिल मध्ये जो न्यूक्लियस असतो तो किडनी शेपचा असतो. कोणत्या शेपचा असतो? किडनीच्या शेपचा, म्हणजेच बीन शेप. कळलं? मोनोसाइट मोनोसाइट मध्ये असतो. ती तुम्ही किडनी तिकडे लिहून ठेवलं, लक्षात ठेवजा. हा जो मोनोसाइट आहे ना, या मोनोसाइट मध्ये जो न्यूक्लियस असतो तो असतो कोणत्या आकाराचा? किडनीच्या आकाराचा असतो. आणि याच्यामध्ये मल्टी लोब्ड असतो. मल्टी लोब्ड म्हणजे एकापेक्षा जास्त लोबचा. न्यूट्रोफिलचं स्ट्रक्चर काढून दाखवू. हे असं, हे ग्रॅन्युल्स झाले, हे झाले ग्रॅन्युल्स. आणि हे मल्टी लोब्ड काय आहे? न्यूक्लियस आहे. आणि मोनोसाइटचं वेगळं आहे. मोनोसाइट असं राहील आणि याच्यामध्ये किडनी शेपचं काय राहील? असं न्यूक्लियस राहील. हा न्यूक्लियस झाला किडनी शेपचा. हे स्ट्रक्चर झालं मोनोसाइट्स. WBC जे असतात ते आपल्या बॉडीमध्ये आपल्याला परकीय आक्रमणांपासून आपल्या बॉडीचं संरक्षण करतात. कळालं? त्यामध्ये सर्वात महत्वाचा रोल जो असतो तो न्यूट्रोफिलचा असतो. न्यूट्रोफिल जो आहे पस बनवतो. आपल्या बॉडीमध्ये येणाऱ्या जे काही पॅथोजन्स हमला करतात त्या हमला करणाऱ्या पॅथोजन्सवर सगळ्यात पहिले जे आक्रमण करतं ते कोण करतं? न्यूट्रोफिल करतं. कळालं? आपल्या बॉडीमध्ये जेव्हा ॲलर्जी वाढलेली असेल तेव्हा आपल्या बॉडीमध्ये इओसिनचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं असतं. लिम्फोसाइटचे 2 प्रकार होतात, टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट. त्यापैकी बी आणि टी, बी काऊन म्हणतात त्याला? कारण की तो बोन मॅरो मध्ये बनतो. दुसरा टी काऊन म्हणतात? कारण की तो थायमस मध्ये मॅच्युअर होतो. असे 2 प्रकार आहेत. लिम्फोसाइट सुद्धा आपल्या इम्युनिटीमध्ये महत्वाचा रोल प्ले करतात. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. कळालं? प्रश्नाकडे या. प्रश्नामध्ये काय विचारलं तुम्हाला? खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशींची टक्केवारी निरोगी मनुष्यात रक्तामध्ये सर्वात कमी कोणाची आहे? बेसोफिल. बेसोफिल पेक्षा जास्त कोणाची आहे सांगा बरं? इओसिनोफिल. इओसिनोफिल पेक्षा जास्त कोणाची आहे? मोनोसाइट. आणि मोनोसाइट पेक्षा जास्त कोणाची आहे? लिम्फोसाइट. लिम्फोसाइट पेक्षा जास्त कोणाची असती? न्यूट्रोफिलची. कळालं सर्वांना? हा प्रश्न चांगला होता, लक्षात ठेवजा सर्वांनी. चला पुढे लक्ष द्या. जो पुढचा प्रश्न आहे आपला तो आहे स्टेनलेस स्टील मध्ये मुख्य घटक आहेत.
स्टेनलेस स्टील एक अलॉय आहे. काय आहे? अलॉय आहे. स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टील एक काय आहे? अलॉय आहे. स्टेनलेस स्टील एक अलॉय आहे. आणि कोणता अलॉय? अलॉय काय असते? अलॉय इज अ होमोजिनस मिक्सचर असते. काय असते? अलॉय होमोजिनस मिक्सचर असते. होमोजिनस मिक्सचर आहे अलॉय. आता कोणी विचारलं की हे स्टेनलेस स्टील कशापासून बनलेला असतो? 4 वेगवेगळ्या गोष्टींपासून बनलेला असतो. एक Fe म्हणजे लोह, ठीक आहे. अजून C म्हणजेच कार्बन, अजून Ni म्हणजेच निकेल, आणि Cr म्हणजेच क्रोमियम. या 4 वेगवेगळ्या धातू आणि अधातूंपासून स्टेनलेस स्टील बनलेला असतो. यापैकी धातू कोणकोणते पहा. Fe हा धातू आहे, निकेल हा धातू आहे, क्रोमियम हा धातू आहे. मग अधातू कोण आहे? अधातू हा आपला कार्बन आहे. कळालं? म्हणजे अलॉय हे धातूपासून सुद्धा बनू शकतात आणि धातू सोबत अधातू सुद्धा त्याच्यामध्ये राहू शकतो. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे स्टेनलेस स्टील. यामध्ये जर का आपण पाहिलं सर्वात कमी प्रमाण कोणाचं राहते तर कार्बनचं राहते. कार्बनचं जे प्रमाण आहे याच्यात ते आहे फक्त 1%. 1% प्रमाण याचं आहे. कळालं? नंतर सर्वात जास्त प्रमाण कोणाचं आहे तर आयरनचं आहे. आयरनचं प्रमाण जे आहे ते सर्वात जास्त आहे. या आयरनचं प्रमाण सर्वात जास्त कशामध्ये? स्टेनलेस स्टीलमध्ये. प्रश्नाचं उत्तर आहे का पाहूया आपण. निकेल, लोखंड हे आहेत, पण याच्या ऐवजी अजून पाहिजे आपल्याला लोखंड, कार्बन व निकेल, क्रोमियम, लोखंड, निकेल, कार्बन. बरोबर आहे का? येस. इथे काय दिलं? निकेल दिला, बरोबर आहे. क्रोमियम बरोबर आहे. कार्बन, पण ॲल्युमिनियम येतो का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. विद्यार्थी मित्रांनो, मी परत सांगत आहे, जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या अडचणी मला कमेंट बॉक्समध्ये सुचवा. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे 1 ग्राम प्रथिनांमधून किती ऊर्जा मिळते? चांगला प्रश्न आहे आणि एकदम जबरदस्त प्रश्न आहे. पहा काय विचारलं? प्रथिनांमधून, प्रोटीन पासून किती ऊर्जा मिळते? तर मला याचं उत्तर माहित आहे. किती? 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी आपल्याला मिळते. कशापासून? प्रथिनापासून. पण त्याच्याऐवजी अजून काय? तर स्निग्ध पदार्थ. स्निग्ध पदार्थ. स्निग्ध पदार्थ म्हणजेच काय? लिपिड. अजून कोण? कार्बोहायड्रेट, कार्बोदके. कार्बोदकेच म्हणजेच काय? कार्बोहायड्रेट. कोण कोण होतं? स्निग्ध पदार्थ म्हणजे लिपिड, कार्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट. आता यांच्यापासून किती भेटते पहा. लिपिड असेल तर लिपिड पासून 9 किलो कॅलरी. किलो कॅलरीला के आणि नंतर CAL लिहितात. कळलं? कार्बोहायड्रेट पासून किती मिळते तर 4च मिळते. 4 किलो कॅलरी. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. यावेळेस प्रथिनांमधून विचारलं, पुढच्या वेळेस लिपिड विचारू शकते किंवा कार्बोहायड्रेट विचारू शकते. प्रश्न चांगला आहे, लक्षात ठेवा सर्वांनी. कशापासून किती ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा आपण आपल्या कामांसाठी उपयोगात आणतो. कळालं? चला पुढे जाऊया. जो पुढचा प्रश्न आहे तो आहे मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? जबरदस्त प्रश्न आहे. पहा आपल्या बॉडी मधली सर्वात लांब पेशी म्हटलं त्यांनी. लांब म्हणजे काय? लॉंगेस्ट. लॉंगेस्ट सेल आपल्या बॉडी मधली आहे नर्व सेल. नर्व सेल म्हणजे काय? चेतापेशी. चेतापेशी सर्वात काय आहे? लॉंग आहे. लॉंगेस्ट. बरोबर आहे. लॉंगेस्ट म्हणल्यावर उत्तर काय येईल? न्यूरॉन. न्यूरॉन किंवा यालाच म्हणतात नर्व सेल. काय म्हणतात? नर्व सेल. ब्रॅकेटमध्ये चेतापेशी. जर तुम्हाला विचारलं असतं की लार्जेस्ट
लॉंगेस्ट वेगळं, लार्जेस्ट वेगळं. कळलं? लार्जेस्ट म्हणजे मोठी, ही लांबी होती, हे मोठी. तर याचं उत्तर असं असतं तुमचं ओहम. काय आलं असतं? ओहम. ओहमलाच आपण काय म्हणतो? अंडपेशी. अंडपेशी हे या प्रश्नाचं उत्तर असतं. सर्वांनी लक्षात ठेव जा. आणि स्मॉलेस्ट म्हटलं असतं तर स्मॉलेस्ट सर्वात लहान, तर आपण उत्तर लिहिलं असतं याचं स्पर्म. काय लिहिलं असतं? स्पर्म. स्पर्म म्हणजेच काय? शुक्रपेशी. स्पर्म म्हणजे शुक्रपेशी. शुक्रपेशी या सर्वात छोट्या असतात. सर्वात मोठं कोण असतं? ओहम. आणि सर्वात लांब काय असतं? नर्व सेल म्हणजेच न्यूरॉन, दॅट इज चेतापेशी. कळालं? हे फॅट सेल म्हणजे फॅट आहे एका प्रकारचं. तर या प्रश्नाचं जे उत्तर होतं ते होतं नर्व सेल म्हणजे चेतापेशी. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, सरपटणाऱ्या सरीसृप प्राणी वर्गाच्या खालील प्राण्यांपैकी जिवंत जीवाश्म कोणते? म्हणजे काय? आउट ऑफ द फॉलोइंग एनिमल ऑफ फायलम रेप्टिलिया, म्हणजे फायलम रेप्टाइल्स आहे, विच इज अ लिव्हिंग फॉसिल. लिव्हिंग फॉसिल विचारला तुम्हाला, म्हणजे जीवाश्म विचारलं. याचं जीवाश्म जे आहे ते आहे स्पिनोडॉन. कोणता आहे? स्पिनोडॉन. सर्वांनी लक्षात ठेव जा, स्पिनोडॉन हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे, फॉसिल. पण आपल्याला बाकी पर्याय सुद्धा फोडून काढायचे आहेत. पहा, सगळ्यात पहिले हेमिडॅक्टॅलस. हेमिडॅक्टॅलस हे काय? कोणी विचारलं तर काय म्हणायचं? हे म्हणजे तुमच्या घरात आढळणारी पाल आहे. काय आहे ही? पाल आहे. आपल्याला नावच माहित नसते. हेमिडॅक्टेलस म्हणजे काय? पाल. त्यानंतर दुसरं काय? ड्रॅको. कोणी विचारलं ड्रॅको म्हणजे काय? तर म्हणायचे उडणारा. काय? उडणारा. उडणारा पाल, उडणारी पाल म्हणा किंवा सरडा म्हणा. ठीक आहे, ड्रॅको. त्यानंतर काय? कॅमिलियॉन. कॅमिलियॉन सर्वांनाच माहित आहे. कॅमिलियॉन म्हणजे काय असतं? कॅमिलियॉन म्हणजे रंग बदलणारा, रंग बदलणारा सरडा. रंग बदलणारा सरडा म्हणजे काय? कॅमिलियॉन. पण या प्रश्नाचं जे उत्तर होतं ते होतं स्पिनोडॉन. कळालं सर्वांना? अतिशय महत्वाचा प्रश्न हा होता विद्यार्थी मित्रांनो. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. याच्यापूर्वी तुम्हाला मी काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. कोणाबद्दल? रेप्टिलियाबद्दल. रेप्टाइल्स. रेप्टाइल्स बद्दल काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या तुम्हाला. पहिली गोष्ट, रेप्टाइल्सचं जे हृदय राहतं, हार्ट, ते 3.5 चेंबरचं राहतं. ठीक आहे, 3.5 कप्पे. लक्षात ठेव जा. अजून हे कसे असतात? पॉइकिलोथर्मिक असतात. पॉइकिलोथर्मिक कसे असतात? पॉइकिलोथर्मिक असतात. त्यानंतर यांना एक्सटर्नल इयर नसतात, बाहेरचे कान नसतात. एक्सटर्नल इयर अब्सेंट. अब्सेंट म्हणजे नसतात. त्यानंतर अजून महत्वाचा काही एखादा पॉइंट आहे तुम्हाला आठवतो? लक्षात ठेवा, एक्सटर्नल इयर यांच्यामध्ये नसतात. अजून हे अंडे देतात, एग्स अंडे देतात. हे काही महत्वाचे पॉइंट होते. हे यांच्या बॉडीचं टेम्परेचर ऍडजस्ट करू शकतात. कळलं? आणि हे जमिनीला काय म्हणतात? त्याला लागूनच चालतात, सरपटणारे आहेत सर्व. कळालं सर्वांना? चला पुढे वळूया. परत सांगतोय, जर तुम्ही माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य व्हिटॅमिन B12 या जीवनसत्वाचा घटक आहे? म्हणजेच काय? विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज अ कंपोनंट ऑफ व्हिटॅमिन B12? काय प्रश्न विचारला तुम्हाला? व्हिटॅमिन B12 चा कंपोनंट कोण आहे? या 4 पर्यायांपैकी व्हिटॅमिन B12. पहिले पहा, महत्वाचं सांगतो तुम्हाला. व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन B12 ला सायनोकोबालमिन म्हणतात. कोबालमिन हेच नाव आहे. कोणाचं? व्हिटॅमिन B12चं. याच्या नावातच आहे कोबाल्ट. याच्या नावातच काय आहे? कोबाल्ट. म्हणजे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते काय? कोबाल्ट. अतिशय महत्वाचा प्रश्न हा होता आणि आयोग हे प्रश्न, असे प्रश्न वारंवार विचारत आहे.
त्यानंतर अजून महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, हा कॉपर दिसतोय का, कॉपर हा कॉपर जो आहे एका विशिष्ट प्रकारच्या हिमोग्लोबिन सारखाच एक पदार्थ राहतो, प्रोटीन, जो आपल्या बॉडीमध्ये नसतो पण दुसऱ्या प्राण्यांच्या बॉडीमध्ये असतो. त्याला आपण म्हणतो हिमोग्लोबिन नाही, हिमोसायनिन. काय म्हणतो त्याला आपण? हिमोसायनिन. हिमोसायनिन, CYANIN, हिमोसायनिन. या हिमोसायनिन नावाच्या प्रोटीन मध्ये काय आढळतो? कॉपर आढळतो. हे सुद्धा महत्वाचं आहे, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. जसं हिमोग्लोबिन मध्ये जर म्हटलं असतं त्यांनी, हिमोग्लोबिन मध्ये काय आढळते? हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनला मी HB लिहू? हिमोग्लोबिन म्हणजे काय? HB. आणि हिमोग्लोबिन मध्ये कोण आढळतं? बोला. हिमोग्लोबिन मध्ये राहते आयरन, Fe. आयरन आढळतो. व्हिटॅमिन B12 मध्ये कोबाल्ट आढळतो. ठीक आहे. हिमोसायनिन मध्ये कॉपर आढळतो. हे या प्रश्नाचं उत्तर होतं. चला विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे माझं सेशन आवडलं असेल तर सर्वांनी माझ्या या सेशनला शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरच दिसतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.